5. आय होप तुम्ही हा केला असेल. स्टील एखाद दोन एक्झाम्पल मी घेतो. एक्सप्रेस इन द सिम्बॉलिक फॉर्म आणि राईट इनपुट आउटपुट टेबल. त्यातला क्वेश्चन नंबर 1. याच्यातला काय करू आपण, मी तिसरा घेतो. थर्ड एक्झाम्पल बघ, सर्किट दिलंय. सो इथे एक बॅटरी आहे अँड लॅम्प एल इज गिवन. मी हे कितवं घेतलं, मी हे सेकंडचं सर्किट ड्रॉ केलं. चल ठीक आहे, सेकंड घेऊ आपण, काही अडचण. सगळं सारखंच आहे. सगळं म्हणजे काय होणार आहे, फक्त सिरीज किंवा पॅरलल कॉम्बिनेशन. सो सेकंड S1 डॅश हा आहे S2. दिस इज S1, दिस इज S2 डॅश, दिस इज लॅम्प एल, दिस इज सेल ई. ठीक है, अच्छा. सो ऑब्वियसली करंट इज मूविंग दिस वे +2 माइनस. ठीक है, चलो what we have to do, symbolic form आणि टेबल, 2 things we are expecting. बेटा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिण्याच्या अगोदर दिसतंय कोण मला, 1 म्हणजे S1 चा डॅश, S2 चा डॅश, 1 2 3 PQR आणि डॅश म्हणजे निगेशन. एवढं सोपं आहे. सो मला S1 दिसला, सो मी P लिहितो. P बिलॉंग्स टू S1 म्हणजेच स्विच S1 इज क्लोज्ड. हे झालं स्टेटमेंट P. झालं याच्यासाठी बरं का. हा जो S1 चा डॅश आहे, मग त्याला मी लिहिणार निगेशन ऑफ P, कारण की तो S1 चा डॅश आहे. काय लिहायचं, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. झालं. चला सेकंड म्हणजेच Q स्विच आहे की नाही, Q म्हणजे दुसरा, S2 इज क्लोज्ड. आता बघ, S2 चा डॅश आहे, 2 म्हणजे सेकंड, Q डॅश म्हणजे निगेशन. स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. झालं. पुढे दे आर आस्किंग राईट सिम्बॉलिक फॉर्म. सो बेटा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, सिम्बॉलिक फॉर्म काय होईल बघ ना. बटन, बॅटरी चालू आहे, प्लग की, ह्या कीज आहेत सगळ्या स्विचेस. तर मला सांग, इथे मला 2 स्विचेस दिसत आहेत, ह्या 2 स्विचेसच्या खाली हे 2 स्विचेस दिसत आहेत. म्हणजे हे स्विचेस आणि हे स्विचेस आर इन पॅरलल. चिक अँड चिक आहेत का नाही, दोघं पॅरलल. सो बेटा वरती S1 डॅश आणि S2 सिरीज मध्ये येते का पुढे, व्हेरी इझी. सो कॅन आय से धिस अँड धिस, म्हणजेच हा S1 डॅश म्हणजे निगेशन P, निगेशन P च्या खाली लिहितो मी इथं. हे बघ, निगेशन P अँड सिरीज आहे ना, अँड S2 म्हणजे Q. हे Q, कपडे घाला, कारण या दोघांचं एक सर्किट आहे. हे सर्किट खालच्या सोबत पॅरलल आहे. सो मी लिहितो और खाली हे दोघ जण सिरीज मध्ये. कोण आहेत हे दोघं, S1 म्हणजेच यू कॅन सी P, S2 डॅश, 2 म्हणजे Q डॅश म्हणजे निगेशन. हे सिंपल आहे राव, अँड निगेशन Q. झाला सिम्बॉलिक फॉर्म. बरं, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल. स्टेटमेंट्स किती दिसतात मला, 2. म्हणजेच काय करणार मी, P ड्र Q ड्र. बर, टेबल कसं बनवायचा, किती खेळून झालं आपलं. निगेशन P साठी ड्र एक घेतो, निगेशन Q पण लागणार आहे, तिथे घेऊन ठेवतो निगेशन Q. बर, निगेशन P अँड Q. हे बघ, निगेशन P अँड Q घेतला. येस सर. P अँड निगेशन Q घ्या सेपरेटली. येस सर. आणि बेटा या दोघांचं ऑर घे, निगेशन P अँड Q ऑर विथ P अँड निगेशन Q. झालं.
इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल, आय रिपीट, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल मध्ये ट्रू फॉल्स लिहायचं नाही. कमीत कमी 50% मुलं एक्झाम मध्ये ती चूक करून येतात. TF लिहिलं, एक्झामिनर नाराज होईल, तो तुला मार्क्स देणार नाही. स्विचिंग टेबल आहे, टीच्या ऐवजी 1, फॉल्स जागी 0. 2 स्टेटमेंट्स आहेत, 4 रोज करा. केल्या गुरुजी, झाल्या 4 रो. अरे अरे अरे, इथं जरा पॅरालिसिस झाला आपल्या या रोला. आपण तिला ऍडमिट करू, रिपेअर करू. ठीक आहे, चलो. आता बघ, पी आणि क्यू. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, छिक छिक 0 0, 1 1 0 0, 1 0 1 0 झालं. ठीक आहे. निगेशन ऑफ पी, 1 चा 0 0 चा 1 करा. 1 चा 0, 1 चा 0, 0 चा 1, 0 चा 1. निगेशन ऑफ क्यू, 1 चा 0, 0 चा 1, 1 चा 0, 0 चा 1. हॅपी, व्हेरी इझी. निगेशन ऑफ पी क्यू, दोघांचा अँड. निगेशन ऑफ पी हा क्यू, या दोघांचा अँड. अँड म्हणजे दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू, म्हणजेच दोन्ही 1 तर उत्तर 1, दोन्ही 1 नाहीये, दोन्ही 1 नाहीये, दोन्ही 1 येस येस येस, दोन्ही 1 तर उत्तर 1, दोन्ही 1 नाहीये, 0 0 0. चालेल. पुन्हा एकदा अँड आहे. पी निगेशन क्यू, हा पी हा निगेशन कुठे गेला, क्यू इथे इथे इथे. आता बोट पुरत नाहीये. पी आणि निगेशन क्यू, दोघांचा अँड आहे. दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू, म्हणजेच स्विचिंग मध्ये दोन्ही 1 तर उत्तर 1. पी आणि निगेशन, दोन्ही 1 तर नाहीये, दोन्ही 1 तर उत्तर 1. चेक, दोन्ही 1 नाहीये, दोन्ही 1 नाहीये, 0 0 0. हॅपी. ठीक. निगेशन पी अँड क्यू म्हणजे हा, पी अँड निगेशन क्यू म्हणजे हा, आणि या दोघांचा काय प्यारे बच्चो, दिस इज ऑर मीन्स व्हॉट, दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स, म्हणजेच दोन्ही 0 तर उत्तर 0, दोन्ही 0 तर उत्तर 0, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 तर उत्तर 0. चिक अँड चिक. स्क्रीनशॉट घ्या आणि अजून एखादं सम यातलं घ्यायचंय का, येस ऑर नो टाईप करा. अजून यातलं एखादं सम घ्यायचंय का, येस ऑर नो टाईप करा. कम ऑन. क्वेश्चन नंबर 1 मधलं आवाज ब्रेक होतोय तुमचा, मेसेज टाईप करा. अजून एक घ्यायचं. ठीक. बोल सागर, कितवं घेऊ. बोला. चौथं घेऊ. ठीक आहे. फोर्थ यातला अजून एक आपण घेऊ. चौथा सर्किट यातला आपण घेऊया. सिम्बॉलिक फॉर्म आणि टेबल करायचा. नंबर 4. सो बघा आता इथे चल, अशा प्रकारचं सर्किट आहे. यू आर सीइंग स्विचेस ओव्हर हिअर. Here is S2, S1, here is S2, here is S3, and here is S1 dash. ठीक आहे ना. आय रिपीट, इथे S1 आहे, इथे S2 आहे, इथं S2 आहे, S3 आहे, S1 डॅश आहे. बुक्स मध्ये काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक येतं, काही ठिकाणी आन्सर्स मध्ये चूक आहे. अर्थात आता नवीन बुक्स मध्ये त्या मिस्टेक्स क्लिअर केले की नाही, वी डोंट नो. चलो. सो बेटा सर्किट समोर आहे.
मला बोलले सिम्बॉलिक करा. यस सर. त्या अगोदर मला हे लिहिणं फार गरजेचं आहे. S1 आहे म्हणजे आय एम सपोज टू राईट द P. यस सर. पुढे कुठेतरी S1 चा डॅश आहे. आधी काय करायचं बेटा? 1 2 3 सिस्टमॅटिक चालायचं. बघ 1 मध्ये कोण दिसला? S1. यस सर. मग हे स्टेटमेंट लिहायचं P. स्विच S1 इज क्लोज्ड. S1 चा डॅश दिसला. यस गुरुजी. निगेशन P. स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. अच्छा 2 लुक फॉर 2. S2 आहे. S2 आहे. यस सर. S2 आहे विच मीन्स Q. स्विच S2 इज क्लोज्ड. झालं. आणि उरला कोण? S3. सो इथं निगेशन काढा कारण की S2 डॅश नाहीये ना. मी ते फक्त काय कर बेटा? R. थर्ड म्हणजे R. स्विच डॅश काढा त्याला लिही. S3 इज क्लोज्ड. फाईल कळालं? आय रिपीट. check. How many switches are there? 5. मग काय करायचं बेटा? मला S1 दिसला पहिला. मी स्विच S1 इज क्लोज्ड. त्याचा डॅश दिसला म्हणून मी निगेशन P. S1 डॅश इज क्लोज्ड. आय लुक्ड फॉर द सेकंड. सो मला दिसला S2. असू दे ना दोन्ही वेळा. मी फक्त लिहिला Q. स्विच S2 इज क्लोज्ड. मला नंतर उरला कोण? हा S3. तिसरा आहे म्हणजे R. स्विच R आपलं स्विच S3 इज क्लोज्ड. झाला. सिम्बॉलिक फॉर्म. काय दिसतं बेटा? हे सर्किट आणि हे सर्किट या दोघांचं बर का फर्स्ट सेकंड अँड थर्ड चिक दे आर इन द सिरीज. एका पुढे एक आहे. तर त्यापैकी पहिलं जे सर्किट आहे बेटा बर का तर याच्यामध्ये 2 स्विचेस आर इन पॅरलल. कोणते 2? हा आणि हा. अच्छा कोण आहे हा? S1 म्हणजेच P आहे का नाही. त्याच्यासोबत हा पॅरलल आहे म्हणजे ऑर. बघ ना पॅरलल म्हणजे ऑर. S2 म्हणजेच Q. डन. झालं. हे एक सर्किट झालं. पुढे बघ S2 म्हणजेच कोण? Q. त्याच्या पुढे सरळ आहे ना सिरीज मध्ये म्हणजेच अँड हा एकटा कोण? Q. झालं. याच्या पुढे हा आहे सिरीज मध्ये चिक. राईट. म्हणजे काय करणार बेटा मी? अँड. याच्या पुढे अँड. आता हे दोघं एकमेकांना पुन्हा पॅरलल आहे. जसे हे दोघं होते तसं हा S3 कोण आहे बेटा? R. ह्या R ला पॅरलल हा S1 डॅश आहे बरं का. हे काय पॅरलल म्हणजे ऑर. S1 चा डॅश म्हणजेच निगेशन ऑफ P. वी आर डन. कळालं का नाही कळालं? येस ऑर नो टाईप करा. येस टाईप करा मग मला पुढे टेबल काढायला. पटकन येस टाईप करा सो दॅट आय कॅन अंडरस्टँड की एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. कम ऑन. डन. व्हेरी इझी आहे का? धिस अँड धिस अँड धिस. व्हेरी इझी. आता काय करायचं? टेबल बनवायचं. टेबल कसं बनवणार बेटा? बघ लक्ष दे. P Q G R. स्टेटमेंट 3 दिसले. सिम्बॉलिक फॉर्म परत सांगू? काही अडचण नाही बेटा. ओम शांती शांत. एकदम शांत चित्ताने सर्किट कडे पहा. त्याच्या अगोदर पुन्हा एकदा काल असेल तरीही नसेल काल तरी बेटा काय करायचं? सर्किटचं चित्र दिसलं. हे तर किरकोळ गोष्ट आहे. बॅटरी टू चिक बटन चालू केलं तर लाईट लॅम्प येईल. बेटा स्विचेस आहे ते बटन बरं का. पायल काय करायचं? चेक. किती स्विचेस दिसले बाळा मला? 5. काय करायचं? 1 2 3. हे बघ बेटा. चिक. हे जे स्विचेस आहेत ना 1 2 3 तर हे S1 S2 S3 1 2 3 P Q R झालं. अशी नावं यांना द्यायची. P म्हणजे स्विच S1 इज क्लोज्ड. Q म्हणजे स्विच S2 इज क्लोज्ड. R म्हणजे स्विच S3 इज क्लोज्ड. झालं. बेटा तसंच S1 चा डॅश S2 चा डॅश S3 चा डॅश स्विचेसचा डॅश म्हणजेच इथे काय लिहायचं? Pचं निगेशन. इथे काय लिहायचं? Qचं निगेशन. इथे काय घ्यायचं? Rचं निगेशन. सो निगेशन P म्हणजे स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. फक्त क्लोज शब्द आहे कन्फ्युजन रिमूव्ह करण्यासाठी. बस. S2 डॅश बरं का त्याला लिहायचं निगेशन Q नाही का क्लोज्ड. S3 डॅश निगेशन ऑफ R. S3 डॅश स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. सो P म्हणजे स्विच S1 इज क्लोज्ड. Q म्हणजे स्विच S2 इज क्लोज्ड. R म्हणजे स्विच S3 इज क्लोज्ड.
निगेशन पी म्हणजे स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. निगेशन क्यू म्हणजे स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. निगेशन आर म्हणजे स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. हे कन्व्हेन्शन क्लिअर झाले. काल मी 3 स्टेटमेंट लिहिले, संपलं. चित्रामध्ये मला दिसतंय पहिले मग 1 2 3 मला 1 दिसलं S1 दिसला. तर पाहिलं मी काय केलं बेटा, पी लिहिला, स्विच S1 इज क्लोज्ड. ठीक आहे, स्विच S1 इज पी, स्विच S1 इज क्लोज्ड. मला S1 चा डॅश दिसला, अर्थात तो पाहायचा बरं का. 1 2 3 थोडं सिक्वेन्शियल चालायचं. मला S1 चा डॅश पण दिसलाय बघ, म्हणून मी काय केलं बेटा, निगेशन पी स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. बरं, नंतर 2 मला सेकंड दिसला, ठीक दोन्ही ठिकाणी असू दे, काही अडचण नाही. सो 2 म्हणजे कोण, हा क्यू स्विच S2 इज क्लोज्ड. नंतर आय लुक्ड फॉर 3. ठीक आहे, S3 एकटाच होता. येस सर, डन. मी लिहिलं आर स्विच S3 इज क्लोज्ड. आता सिम्बॉलिक फॉर्मचा विषय आला. त्या गोष्टी काय आल्या, मग जेवढं रिक्वायर्ड आहे इथं लिहायचं. आता सिम्बॉलिक फॉर्म, चिक चिक चिक, तिघ जण, पहिलं सर्किट, त्याच्या पुढे दुसरं एक स्विच, नंतर तिसरं एक सर्किट, असे चिक 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 3 सर्किट्स एका पुढे एक म्हणजे सिरीज मध्ये आहेत. राईट, त्यापैकी बेटा हे बघे, पहिलं जे आहे ना सर्किट छोटस, त्याच्यामध्ये वरती एक स्विच आहे, खाली एक स्विच आहे, एकमेकांना पॅरल. कमॉन, वरती एक स्विच, खाली एक स्विच, एकमेकांना पॅरल. पॅरल म्हणजेच काय, अँड सॉरी ऑर, आय एम व्हेरी सॉरी, पॅरल मीन्स ऑर. दिस पॅरल दिस म्हणजे हा ऑर हा. हा कोण आहे बघ ना, S1 म्हणजेच पी, S2 म्हणजेच क्यू, पी ऑर क्यू. झालं. याच्या पुढे एक स्विच आहे म्हणून मी टाकला अँड एकटा क्यू. त्याच्या पुढे एक सर्किट आहे, कमॉन, त्याच्या पुढे एक सर्किट आहे, मी टाकला अँड. त्या सर्किट मध्ये ना चिक अँड चिक एकमेकांना पॅरल आहे म्हणजेच ऑर. S3 कोण आहे, थर्ड म्हणजेच आर. S1 डॅश म्हणजेच निगेशन पी. बघ ना, 1 म्हणजे पी, डॅश म्हणजे निगेशन. आर ऑर पी, आर ऑर पी. इन दिस वे, चिक 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 चिक, तिघ होते सिरीज मध्ये म्हणजे सँड. चला आता यस टाइप करा की सर यस वी आर डन. इफ यू विश टू रिपीट, I will once again repeat, comes no issue. But there must be no fear. There must be confidence only. Because you are the warriors of Success Science Academy. आता पुढे जाऊया, टेबल करू, स्विचिंग टेबल. व्हेरी इझी. काय करूया बेटा, पी क्यू आर 3 स्टेटमेंट्स दिसत आहेत. मग तुम्हाला माहिती आहे 3 कॉलम करणार आपण. पी, जरा हे पुसू का आता, म्हणजे जरा सिस्टमॅटिक करता येईल, जागा नाही पुरणार. स्क्रीनशॉट घे बेटा, स्क्रीनशॉट घे. म्हणजे मी ते पुसतो, आपल्याला मोठा टेबल करता येईल. झालं, चलो हे पुसतो जरा. आता हा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे, त्याचा आपल्याला इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल असं नाव द्यायचं बरं का. इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल. मग आता बघ 3 स्टेटमेंट्स आहेत, मग मी काय करणार, पी क्यू टिंग पॅरालिसिस झालं आपल्या लाईनला. पी क्यू आर 3 कॉलम घेतले, ओके सर. त्याच्यानंतर यू आर ऑब्झर्विंग, मला आधी पी और क्यू घ्यावं लागेल सेपरेट सेपरेट मस्तपैकी. पी और क्यू, येस सर, ठीक आहे. त्यानंतर एकटा क्यू रेडी आहे, त्याला काही डोकं लावायची गरज नाही. नंतर मला आर और निगेशन पी, म्हणजे अगोदर मला निगेशन पी घ्यावं लागेल. प्लीज प्लीज कॉन्सन्ट्रेट बेटा. तू म्हणजे सर आर और निगेशन नाही ना, एक स्टेप राहील ना आपली. अगोदर निगेशन पी घे ना सुट्टा, मग आपण आर आणि निगेशन पी ह्या दोघांचा ऑर घेऊ, म्हणजे मला हा घेणं गरजेचं होतं. आता आपण आर और निगेशन पी बरं का, नंतर पुसू आपण. झालं. हे बघ, प्युअर क्यू साठी आता तुम्हाला तर माहिती आहे, पी क्यू आर. प्युअर क्यू साठी कॉलम घेतला, क्यू तर रेडीच होता बिचारा आपला एकटा, काही संबंध नाही. आर और निगेशन पी साठी मला अगोदर निगेशन पी घेणं गरजेचं आहे, राईट. आणि मग मी आता काय केलं बेटा, आर और निगेशन पी साठी कॉलम घेतला, आणि आता ऍट द एंड हे सगळं लिहितो, पी और क्यू. अच्छा, आणखी एक गोष्ट राहिली ना प्यारे बच्चों, पी और क्यू फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड असोसिएशन आहे. कमॉन, असोसिएशन आहे. सो मला काय करावं लागेल, ठीक ठीक ठीक, ह्या दोघांपैकी कोणाला तरी दोघांना, काम करू आपण, ह्या पहिल्या दोघांना घेऊ,
पी ऑर क्यू अँड क्यू. मस्त समोर आहे. असोसिएशन करावं लागणार होतं तुम्हाला, राईट? असोसिएशन. ठीक आहे, दोघांचं फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड पैकी दोघांचं असोसिएशन यांचं घेऊ. नंतर हे सगळं घेऊ. पी ऑर क्यू बरं का, मी याला ब्रॅकेट टाकतो. याच्यासोबत अँड असले तुम्ही अँड आर ऑर निगेशन पी. झालं. मग मी एकदम सिस्टमॅटिक सुट्ट फक्त स्टेप बाय स्टेप चालायचं, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. आता तिथं 3 जण होते म्हणून मी काय केलं, पहिले 2 जण घेतले असोसिएशन, बरं का, आणि मग तिसरा सेपरेटली. इथपर्यंत काय आलं? नाव यू पीपल नो दॅट की रोज विल बी 8. ठीक आहे ना? हे बघ, 8 रोज बनतील का? स्टेटमेंट्स 3 आहे. ओके. झालं का 8 रोज? येस सर. आता 4 ट्रू 4 फॉल्स, तसं 4 1 चेक 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 चेक, 4 0 चेक 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 चेक. 2 ट्रू 2 फॉल्स होते ना, मग इथे काय करायचं? 2 1 2 0 चेक 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 चेक, 2 1 2 0. अच्छा, ट्रू फॉल्स अल्टरनेट होते. 1 0 1 0 1 0 1 0. ट्रूच्या जागी 1 आहे, फॉल्स जागी 0. पी ऑर निगेशन आपलं पी ऑर क्यू आहे काय? पी आणि क्यू दोघांचा ऑर म्हणजे काय? दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स. म्हणजे ते दोन्ही 0 तर उत्तर 0, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0, दोन्ही 0, दोन्ही 0 तर उत्तर 0, दोन्ही 0 तर उत्तर 0. ठीक 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 ठीक. 1 निगेशन ऑफ पी. 1 चा 0, 1 चा 0, 1 चा 0, 1 चा 0, 0 चा 1, 0 चा 1, 0 चा 1, 0 चा 1. आर आणि निगेशन बी. हा आर आहे. निगेशन पी कुठे बेटा? हे काय आहे का नाही? ह्या दोघांमध्ये कोण आहे बेटा? ऑर. म्हणजेच दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स. म्हणजेच दोन्ही 0 तर उत्तर 0, दोन्ही 0 उत्तर 0, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 उत्तर 0, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये. व्हिच मीन्स अदरवाइज इट विल बी 1. प्युअर क्यू कुठे आहे आपला? इथे. हा. क्यू कुठे आहे बेटा? हे काय इथे? हे दोघं. ह्यांचं काय आहे? अँड म्हणजेच काय? दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू. म्हणजेच दोन्ही 1 तर उत्तर 1. चला दोघांमध्ये दोन्ही 1 उत्तर 1, दोन्ही 1 उत्तर 1, दोन्ही 1 नाहीये, दोन्ही 1 नाहीये, दोन्ही 1 उत्तर 1, दोन्ही 1 उत्तर 1, दोन्ही 1 नाहीयेत, दोन्ही 1 नाहीयेत. अदरवाइज 0. झालं? पी ऑर क्यू अँड क्यू म्हणजे याचं, बरं का. आर ऑर निगेशन पी म्हणजे याच्यासोबत. कम ऑन. याचं याच्यासोबत काय बेटा? अँड. सो अँड मीन्स दोन्ही ट्रू उत्तर ट्रू. म्हणजेच टेबलमध्ये दोन्ही 1 उत्तर 1, दोन्ही 1 उत्तर 1, दोन्ही 1 नाहीये, दोन्ही 1 नाहीये, दोन्ही 1 नाहीये, दोन्ही 1 येस सर उत्तर 1, दोन्ही 1 येस सर उत्तर 1, दोन्ही 1 नाहीयेत, दोन्ही 1 नाहीयेत म्हणजेच 0. फटाफट यस टाइप करा की सर यस वी आर डन विथ दिस. का रिपीट करू? बोला. पायल, सागर, वेदांत, साहिल. कम ऑन प्यारे बच्चों. If you are feeling कि sir it is difficult, I will repeat. If you are happy, then type sir yes we are happy or sir done yes. Finished. Sagar and Sahil are saying sir done. बाकीचे सर we are अपक्ष उमेदवार. पायल done. बाकी प्रणव सर मोबाईल चालू आहे, मी झोपलोय.
असं तर नाही ना परिस्थिती ऑनलाईन टीचिंग मध्ये त्याला अवघड आहे टू कीप ट्रॅक ऑफ एव्हरीवन. अच्छा, डन, व्हेरी गुड, feeling very happy. Now I am feeling happy. चलो, everybody is up to the mark. आदिती आणि अनुष्का बाय वन गेट वन फ्री, एव्हरीथिंग इज ओके. आता थोडस पुढे सरकूया, आता सर्किट सोबत खेळायला शिकूया. ठीक आहे ना. नंबर 2 एक्सरसाइज 1.5 मधला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. होमवर्क मला सर्वांनी पाठवत जा. आदिती अनुष्का तुम्ही पाठवलंच नाही. अदरवाईज टार्गेट डायजेस्ट रेफरन्स काहीतरी घ्या आणि व्हेरीफाय करा. पुस्तकामध्ये बऱ्यापैकी मिस्टेक्स होत्या पहिल्या प्रिंट मध्ये. सो एक तर माझ्यासोबत व्हेरीफाय करा किंवा कशाच तरी हेल्प घ्या, पण प्रॅक्टिस प्रत्येक विषयाची व्यवस्थित पद्धतीने झालीच पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे. चला आता पुढे जाऊया. आपण एक्सरसाइज 1.5 मधला सेकंड टाइप ऑफ क्वेश्चन घेऊ. इथे आपल्याला म्हणतायत कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट. बाळा काय क्वेश्चन आहे? कन्स्ट्रक्ट करायचंय स्विचिंग सर्किट. आता सर्किट तयार करायचं आपल्याला, काही अडचण नाही सर. पहिला निगेशन P and Q or P and निगेशन R. मला मगाशी काय होतं, एक सर्किट दिलेलं असायचं, आपण छीक 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 एका पुढे एक असतील तर सिरीज, एका खाली एक असेल तर पॅरलल. Once again same logic is there. And A which means series or A which means parallel. Yes, हे बघ ना, and दिसला म्हणजे सिरीज एका पुढे एक आणि और दिसला म्हणजेच पॅरलल झालं. गेटिंग? ठीक, बघ लक्ष द्या. बेटा मला हा एक ब्रॅकेट सांगतोय काय की गुरुजी हे एक सर्किट आहे, हे एक सर्किट आहे आणि दोघांचा ऑर आहे. सुरुवात कशी करायची? हे जे अख्खं आपल्याला स्विचिंग सर्किट दिले त्यांनी बरं का, इलेक्ट्रिकल सर्किट. तर बेटा हे एक सर्किट आणि हे एक सर्किट, या दोघांचा कोण आहे? ऑर. कळलं? सो आता मी काय करतो बघा, मी काय असं करतो बघ, मी इथे एक घेतो, इथे एक घेतो. आता बघ बरं का, मला वरती हे दाखवायचंय, खाली हे दाखवायचंय. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? मला ह्या ऑरने काय कळालं बेटा की पहिलं आणि दुसरं एका खाली एक आहे पॅरलल. चला, तर बेटा हे जे पहिलं आहे हे इथे काय निगेशन P अँड Q म्हणजे दोन स्विचेस आहेत बेटा इथे, मला दोन स्विचेस आणि त्यांचा कोण आहे? अँड. म्हणजे टू स्विचेस आर इन सिरीज. अँड म्हणजे सिरीज एका पुढे एक. एका पुढे एक इथं दोन स्विचेस दाखवू आपण, छिक अँड छिक झालं. हे काय पहिलं स्विच आणि त्याच्या पुढे हे दुसरं स्विच झालं. ठीक आहे, पहिलं स्विच अँड दुसरं स्विच. बर बेटा निगेशन P म्हणजेच काय? P म्हणजे पहिला म्हणजेच वन, पण निगेशन म्हणजे डॅश. मजा आली सर, व्हेरी इझी. Q म्हणजे दुसरा म्हणजे S2. डन. ऑर विथ खाली काय बेटा? परत दोघांचा अँड आहे म्हणजे दोन स्विचचा अँड आहे काय. मग पुन्हा एकदा इन दिस वे, इथे एक स्विच, इथे एक स्विच, हे स्विच अँड हे स्विच झालं एका पुढे एक सिरीज. P आहे म्हणजेच काय रे बेटा? पहिला म्हणजे आता इथे बघा निगेशन ऑफ आर आहे, आर म्हणजे तिसरा. 1 2 3 PQR, आर म्हणजे तिसरा निगेशन आहे ना, म्हणजे त्याचा डॅश करायचा. विद्या, पायल, अनुष्का, आदिती, साहिल समजलं का नाही समजलं? आता खाली हे विसरायचं. 10-20% मुलं हे विसरतातच. ठीक 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 आणि ते लॅम्प यल. आता ऐका, ते बोलले होते कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट. आपण बोललो येस सर, आपण स्विचिंग सर्किट तयार केलं, नो डाऊट. बट मुलं काय विसरतात बेटा? हे लिहायला विसरायचं नाही. आपल्या सर्किटमध्ये आपला जो S1 डॅश, आपले स्टेटमेंट्स लिहायला विसरायचं नाहीये. सो मी S1 डॅश बरं का, म्हणजे S1 आहे तर आधी लिहायला विसरायचं, सिक्वेन्शियली चालायचं. म्हणजे लिहायचं बेटा P, काय लिहायचं? स्विच S1 इज क्लोज्ड. बर S1 चा डॅश आहे का? येस सर.
S1 डॅश. सो निगेशन Q काय करायचं बेटा, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. चला सेकंड S2 आहे, मग सेकंड म्हणजे Q काय लिहायचं बेटा, स्विच निगेशन P हा, S1 आणि S1 डॅश निगेशन P, S1 डॅश इज क्लोज्ड. Q स्विच S2 इज क्लोज्ड. चला S2 डॅश आहे का, नाहीये. S3 चा डॅश आहे डायरेक्ट. सो आय विल राईट negation of R switch S3 dash is closed. झाली की नाही मस्त पैकी प्रॅक्टिस. ते बोलले ते कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट आपण केलं, स्टेटमेंट्स पण लिहिले, डन. स्क्रीनशॉट घ्या. आता याच्यातलं आपण सेकंड घेऊ. ओके सेकंड सेकंड मध्ये मला त्याने दिलंय P अँड Q और स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये निगेशन P अँड निगेशन Q और P और R. झालं बेटा, लक्ष द्या. आता मला इथे डायग्राम मध्ये काय, सर्किट मध्ये काय दिसतंय, एक पहिलं सर्किट आहे, हे दुसरं सर्किट आहे. प्यारे बच्चों, फर्स्ट सेकंड हे दोघांच्या मध्ये ऑर आहे. कमॉन, मला काय दिसलं, दोघांच्या मध्ये ऑर आहे, म्हणजे पुन्हा पाहिल्यासारखं, पहिलं दुसरं ऑर आला म्हणजेच पॅरल आहे की नाही. ऑर म्हणजेच पॅरल आहे का खाली एक. ठीक, माझी इथे बघ, वरचं जे आहे मी काय करतो त्यासाठी असे दोन सेक्शन करतो सेपरेटली. पॅरल एवढं तर कळालं, या ऑर मुळे एक जण वर एक जण खाली आहे. तर बेटा जे वरती आहे ना तिथं दोन स्विच आहे, P आणि Q दोघांचं अँड आहे, म्हणजे ते सिरीज मध्ये आहे की नाही. व्हेरी इझी. ते दोघं कसे आहेत बेटा, सिरीज मध्ये. खाली आधी स्विचेस लिहून घ्या, नंतर लिहू आपण ते. ऑर म्हणजे खाली गेलो, इथे काय दिसतंय बेटा, हे एक स्विच आहे बरं का, हे एक सर्किट आहे, ह्या दोघांच्या मध्ये अँड आहे, म्हणजे याच्या पुढे हे बरं का, इथे एक स्विच आहे, हे बघ हे एक स्विच आहे, अँड म्हणजे त्याच्या समोर छिक 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 हे तिघ जण. नीट बघ बेटा, काय काय ऑर म्हणजे पॅरल, याच्या पुढे अँड आहे, अँड म्हणजे याच्या पुढे छिक 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 पॅरल, तिघ जण पॅरल. मग मी काय करू, हे असं करतो, छिक छिक छिक. ठीक आहे, तीन स्विचेस पॅरल. झालं, असं चित्र काढायचं. सो आय रिपीट, सगळ्यात आधी चित्र काढायचं बेटा, हे असं जसं मी काढलंय. काय करायचं, सगळ्यात आधी हे चित्र काढायचं, नावं नंतर द्यायची. छिक 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 बॅटरी आणि हा लॅम्प यल. चल पलीकडे फक्त आता नावं लिहायच्यात आहे का. P ए अँड Q हे काय, P अँड Q, P Q नाही लिहायचं. P म्हणजे S1 पहिला, Q दुसरा आहे S2, दोघांचं कोण आहे अँड. झालं. ऑर म्हणजे खाली आलो, निगेशन P आहे बेटा, निगेशन P म्हणजेच काय, S1 चा डॅश अँड छिक 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 एका खाली एक तिघ. निगेशन Q, आता Q असतो दुसरा, निगेशन म्हणजे डॅश, S2 चा डॅश. P म्हणजे पहिला S1, R म्हणजे P Q R तिसरा S3. झालं, मजा आली. सो इथं S1 आहे P, स्विच S1 इज क्लोज्ड. S1 डॅश आहे, यस गुरुजी, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. S2 आहे, यस सर, स्विच S2 इज क्लोज्ड. बर, S2 डॅश आहे, यस सर. सो निगेशन Q करावं लागेल मला, कारण की आहे ना ते लिहिणं माझं कर्तव्य आहे. निगेशन Q, स्विच स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. बर का. तर बेटा S3 आहे का, यस सर, S3 आहे. सो आय विल राईट R स्विच S3 इज क्लोज्ड. बर, S3 डॅश आहे का, नाहीये, सो विषय संपला.
एवढंच लिहायचं. बोलो मजा आली? एव्हरीबडी इज क्लिअर विथ धिस ऑर नॉट? कम ऑन बोलो. देर आर 6. तुम्ही काय करतो, शेवटचं घेतो, मधले 3 तुम्हाला होमवर्कला देतो. अरे चालेल का? अजून एक लास्ट बी घेतो, मधले 3 तुम्हाला होमवर्कला देतो. डन? अरे चालेल का बाबा? का सगळे सोडून देऊ? हा, शेवटचा एक घेतो, बाकीचे होमवर्कला करा. ठीक. या क्वेश्चन नंबर 2 मधलं लास्ट. Here is P and Q or negation P or P and negation Q. झालं? आता असं सर्किट दिलंय. तर बेटा काय दिसतंय मला? छिक और छिक और छिक. हे बघ ना, और आणि इथे पण और म्हणजे पॅरल. एका खाली 3 जण आहेत, दिसलं का नाही? मग सगळ्यात आधी काय करायचं? हे बघ, छिक छिक छिक, बरं का? हे असं करून घ्यायचं. एका खाली 3 जण आहेत, छिक छिक छिक. झालं? तर बेटा आधी मला 2 स्विचेस सिरीज मध्ये दिसत आहेत. झालं? हे एक स्विच, एक स्विच, काय जे असतील ते असतील, फक्त असं लिहायचं. झालं? और म्हणजे खाली आलो. निगेशन पी, प्यारे बच्चों वी आर हॅव्हिंग ओनली 1 स्विच. झालं? पुन्हा खाली आलो, और म्हणजे खाली आलो. चिक अँड चिक, 2 स्विचेस सिरीज मध्ये आहेत, एका पुढे एक. आहे की नाही? 2 स्विचेस सिरीज मध्ये. झालं डिझाईन. आता खाली इथून काय करायचं? असं दाखवलं तरी चालतं. पुस्तकात कुठेतरी तुम्हाला नोट्स डायजेस्ट मध्ये असं दिसेल, काही अडचण नाही रे बेटा, काही अडचण नाही. हे असं केलं तरी चालतं, त्याला लॅम्प ग्लोज, तसं काही अडचण नाही. तेरी मर्जी. झालं? करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जर दाखवा, त्याला काही फरक नाही पडत. फिजिक्स मध्ये इम्पॉर्टन्स इथे स्टील ओके. चला, चिक अँड चिक, पी अँड क्यू. पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2. आहे की नाही? निगेशन पी आहे. पी म्हणजे पहिला, निगेशन म्हणजे त्याचा डॅश. खाली आलो, हे दोघं पी म्हणजे पहिला S1, निगेशन क्यू, क्यू म्हणजे दुसरा, त्याचा डॅश, कारण निगेशन आहे. हॅपी. मग आता लिहिणार काय काय बेटा मी? S1 P, switch S1 is closed. S1 डॅश आहे का? Yes sir. Negation P. Switch S1 dash is closed. S2 आहे का प्यारे बच्चों? Yes sir. Switch S2 is closed. S2 चा डॅश, yes sir. Negation P. Switch S2 dash is closed. S3 आहे का? नाहीये. मग कशासाठी सर? पुसून टाकू. डन. बोलो मजा आली? स्क्रीनशॉट घ्या. होमवर्क लिहितो मी तर. होमवर्क 6वं केलं मी, पहिलं आणि दुसरं केलं ना. 3, 4 आणि 5 बस. हे 3 होमवर्कला करायचे. हे 3 होमवर्कला करायचे. गेटिंग? पुढचा क्वेश्चन घ्यायचा का स्टॉप करायचं? स्टॉप करायचं. मग एवढा होमवर्क करणार का? एवढा होमवर्क करणार? उद्या चॅप्टर द एंड करू आपण. ऐका आता, चल काही अडचण नाही. हळूहळू जरा माझा ऐका. पुन्हा एकदा माझं मनोगत जरा 2 मिनिटात व्यक्त करतो. होमवर्क तर करायचाच आहे, विषय नाही बेटा. साहिल, लक्ष दे बेटा. व्हॉट आय वॉज ट्राइंग टू टेल इज, प्लीज माझं जरा ऐका, माझं येड्याचं ऐका बेटा. दिस इज क्लास 12. इथे ना व्हेरी बेसिक थिंग. अरे आमचा वेदांत एकदम चार्ज आहे सर. पहिल्या 30 दिवस वेदांत इतकी चार्जिंग कोणालाच नसते सर. लक्ष दे. तरी बरा प्रणव नाही आज, नादच नाही. सो बेटा व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, चेष्टेचा भाग जाऊ द्या. बिकॉज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज बेटा अभ्यास आहे ना. एक तर पहिली गोष्ट इंटरेस्टिंगली व्हायला पाहिजे. हे बोर होऊन टेन्शन घेऊन तर अजिबात करायचं.
अभ्यास करायचा यासाठी आणि त्यातल्या दुसरी गोष्ट आजपासनं आता हे काय मी बसतोय लगेच मटेरियल पडायला सुरुवात होईल आपल्या ऍपमध्ये. त्याच्यामध्ये ना बेटा चांगल्या चांगल्या लेवलचे क्वेश्चन्स ओके आय हॅव बीन लाईक प्रोव्हाइडिंग एव्हरीथिंग. बेटा हे तर करायचंच आहे. प्रोसेस प्लीज माझी नीट आहे का? रेकॉर्डेड व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघत चला. रेकॉर्डेड व्हिडिओज बघून मी जो होमवर्क देतो पहिले हा करायचा म्हणजे करायचाच. चॅप्टर संपला. फिजिक्स ॲज वेल एज मॅथ्स. तर बेटा मी फिजिक्समध्ये जवळ सगळेच तुमचे पुस्तकातले क्वेश्चन्स तर घेतोच आहे. चुकून अर्धा एखादा राहिला तर तो तुम्ही कंप्लीट करायचा म्हणजे पुस्तक कंप्लीट होईल फिजिक्स. सेम सिच्युएशन मॅथमॅटिक्सची. हे सगळं संपल्याच्या नंतर उद्या आपला चॅप्टर संपेल. मिसलेनियस एक्सरसाइज सागर, वेदांत, साहिल, पायल, आदिती, अनुष्का मिसलेनियस खेळायला सुरू करायचंय. मॅक्सिमम सम्स पटापट मिसलेनियसचे फिनिश करायचे तुम्हाला. इट इज युअर ड्युटी. क्वेश्चन का फक्त या नोट्स पण ऍपमध्ये एव्हरीथिंग नोट्स पण साहिल कुडो मजा आहे का नाही? नोट्स आय एम ऑल्सो प्रोव्हाइडिंग. ठीक आहे ना? सो मजाच मजा आहे. हँड रिटन फॉर्म मध्ये पण आहेत, पण त्यापेक्षा बेस्ट प्रिंटेड फॉर्म मध्ये एव्हरीथिंग इज देअर. अख्खाच्या अख्खा चॅप्टर अख्खाच्या अख्खा सिलेबस. ठीक आहे ना? जी आणि नीट ओरिएंटेड सगळं नुसतं आपल्या पुस्तकातलं एव्हरीथिंग इज देअर. सो ठीक आहे ना? हा. तर बेटा मुद्दा असा आहे, देतोय सगळं, तुम्ही ते करायचंय. मुद्दा हा आहे, की मी देतोय बट यू हॅव टू डू. आणि त्या मटेरियलमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत, दे आर अल्सो विथ द सोल्युशन्स. ते सोडवत त्यात जर सर ॲपमध्ये स्क्रीनशॉट नाही निघत, तेवढं बघा. बेटा इट इज बिकॉज ऑफ एन्क्रिप्शन पॉलिसी दॅट वी हॅव. ठीक आहे ना? ठीक आहे ना? वी कॅनॉट प्रोव्हाइड इट. अर्थात तुमची इच्छा असेल, बघू आपण खास तुमच्यासाठी. हं, ठीक. सेकंड थिंग बघा मग काहीतरी हां, ठीक आहे बोलू आपण. बेटा इश्यू इज मी सांगतोय की तुम्ही व्यवस्थित पद्धतीने प्रॅक्टिस करा. बस एवढं सांगायचं तुम्हाला. मी जे मटेरियल देईल त्यातले पण क्वेश्चन सोडवत माझ्याशी कम्युनिकेट करा, की सर मला हे नाही सुटलं, ते नाही सुटलं असं धिस इज आय एम एक्स्पेक्टिंग फ्रॉम यू. ठीक आहे? सो बेटा बाय बाय. टेक केअर. होमवर्क करा. विल कंटिन्यू टुमॉरो.